मित्रांनो नमस्कार. प्लॉटचा आज 36वा दिवस आहे आणि प्लॉटमध्ये मी रेग्युलरली फिरत असतो. एक सर्वात मोठी चूक आणि जी आपल्या प्रोडक्शनला फार मोठ्या प्रमाणात इफेक्ट करते किंवा आपल्या मेहनतीला वाया घालवते, ती आहे प्लांट मटेरियलचं सिलेक्शन. आता तुम्ही या ठिकाणी बघा मित्रांनो, या प्लॉटला, या वेलीला, या साईडनं मिनिमम 20 ते 22 बंच आहेत या साईडनं आणि बंच पण चांगले स्ट्रॉंग आहेत. पण त्याच्याच बाजूला ज्यावेळेस आपण या वेलीवर येतो, इथं आपल्याला 6 ते 7 सुद्धा घड नाही आहेत. आणि याची शूट कमजोर आहे, याची शूट पिंगट आहे. तुम्ही जर कलरमध्ये फरक बघितला आणि तो बाजूचा प्लॅन्ट बघा की त्याच्यावर किती विगेरियस ग्रोथ आहे आणि व्यवस्थितरित्या कलर आहे, पण याच्यामध्ये नाही आहे. मित्रांनो काय असतं, आपण ज्यावेळेस पण लागवड करतो आपल्याला लवकरात लवकर प्रोडक्शनवर यायचं असतं, लवकरात लवकर आपल्याला 2 पैसे द्राक्षबागेमधून करायचे असतात. त्याच्यामुळे मिळेल ते प्लांट मटेरियल, मिळेल ती प्लांट क्वालिटी, मिळेल ते रूट स्टॉक आणि मिळेल ती साईन काडी घेऊन आपण या ठिकाणी प्लांटेशनचे निर्णय घेतो. पण नंतर आपल्याला अशा टाईपच्या अडचणी येतात की हे प्लांट्स व्यवस्थित चालत नाहीत, याचा कलर पिंगट राहतो, खरडच्या वेळेस याच्यामध्ये लाल शिरा दिसतात, फ्रूट प्रुनिंगच्या नंतर याच्यामध्ये मालाचं व्हेरिएशन दिसतं आणि असे प्लांट्स आपलं पोटेन्शियल फार मोठ्या प्रमाणामध्ये घातकरित्या आपलं पोटेन्शियलचं या ठिकाणी लॉस करतात. आणि आपल्याला ह्या प्लॉट्सवर, या प्लॅन्टवर आपल्याला काम करायचंच आहे. ₹4 ₹5 जी काही कामगती तुम्ही देताय ती याच्यामध्ये तुम्हाला करावीच लागणार आहे. सो 8x4 वर लावून आपण प्लांट्स जास्त वाढवतो, पण त्या ठिकाणी आपल्याला अडचण ही होते की अशा ठिकाणी आपल्याला अनप्रोडक्टिव्ह वेली राहतात. जसं की माझं इथं 2451 वेली आहेत माझ्याकडं आणि याच्यामध्ये मिनिमम 400, 500, 550 वेली जे आहेत त्या अशा प्रकारच्या अनप्रोडक्टिव्ह आहेत. आणि ह्या सर्व वेली मी नंतर नर्सरीमधून आणून रेडी प्लांट मी या ठिकाणी लावलेले आहेत. ते सर्व प्लांट मला धोका देतात आणि या ठिकाणी काम करत नाहीत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही एक लक्ष द्या की चांगल्या वेल नोन रेप्युटेड नर्सरीमधूनच तुम्ही प्लांट्स घ्या. ज्यांच्याकडं चांगले सिलेक्शन करून व्यवस्थितरित्या भरलेले तेच घ्या. लाईट सॉईलमध्ये एखाद्या वेळेस हे प्लांट्स तुम्हाला चालून जातील, पण हेवी ब्लॅक सॉईलमध्ये अशा प्रकारचे रूट कॉइलिंग असलेले किंवा त्या ठिकाणी ग्राफ्टिंग युनियन टायलिसिस असलेले किंवा खराब प्लांट मटेरियल असलेले प्लांट्स तुम्हाला फार जास्त त्रास देतील मित्रांनो. आणि मी हे भोगतोय. सर्व प्रकारचं काम करूनही या प्लांट्सवर रिझल्ट येत नाहीत. त्याच्या बाजूच्याच प्लांटवर जर तुम्हाला 40 घड मिळत आहेत आणि त्याच्या बाजूच्याच प्लांटवर जर तुम्हाला 4-5 घड मिळत नाही आहेत, सो इट्स अ प्लांटिंग मटेरियल आपली चूक आहे आणि ही फार मोठी चूक आहे मित्रांनो. जेही नवीन युवा द्राक्ष बागायतदार या ठिकाणी द्राक्षामध्ये काम करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी पहिली प्रायोरिटी बेस्ट प्लांट मटेरियलला दिली पाहिजे मला असं वाटतं. कारण तुम्ही नंतर कितीही काम करा, या अशा टाईपच्या प्लांट्समधून आपल्याला प्रोडक्शन मिळत नाही व्यवस्थितरित्या आणि हा पोटेन्शियल लॉस आपला राहून जातो. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचे कसे एक्सपिरियन्स आहेत या बाबतीत मला नक्की सांगा मित्रांनो. थँक्यू.